लोकसभा निवडणूक आहे आणि अर्थात सर्वांचं लक्ष कोकणात आहे। त्याची कारणं अनेक आहेत, म्हणजे राजकीयदृष्ट्या। माझ्यासोबत भास्कर जाधव आहेत, जे शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे प्रमुख नेते आहेत। सर, तुमचं एबीपी माझामध्ये स्वागत आहे पहिल्यांदा। धन्यवाद। मुख्य विषय हाच आहे चर्चेचा की कोकणातल्या सभांमध्ये भास्कर जाधव दिसत नाहीयेत, ते आहेत कुठे? नाराजी अद्याप कायम आहे का? हा पहिला प्रश्न। त्यानंतर आपण इतर प्रश्नांवरती नक्की येणार आहोत। मुळामध्ये माझ्याबद्दल नाराजी, मी नाराज आहे किंवा माझी नाराजी आहे, हे सगळं कपोलकल्पित आहे। मी नाराज कधी राहत नाही। मी लढवया माणूस आहे। माझ्या पोटामध्ये नाराजी ठेवून मी ओटावर हास्य नाटकी आणत नाही। आपल्याला जर नाराजी असेल तर रोखठोक बोलून मी मोकळा होतो। तिथे मी अजिबात मनामध्ये काही ठेवत नाही। आणि मी नाराज का राहीन? कशा करता राहीन? जिथं शिवसेना हा पक्ष 2022 साली फुटला, त्यावेळेला पक्षाचा एक मी साधा आमदार होतो। मी काही नेता बिता नव्हतो, पण त्याही वेळेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे काय रान पेटवण्यामध्ये प्रमुख 4 नेते होते, त्याच्यामध्ये मीच आघाडीवर होतो। उद्धव साहेबांची तब्येत आजारी असताना ते महाराष्ट्रामध्ये फिरत होते। त्यांचं मोठं ऑपरेशन झालं होतं। त्याच्यानंतर आदित्यजी फिरत होते। त्याच्यानंतर जे कोणी 4 नेते होते, त्याच्यामध्ये मी स्वतः आघाडीवर होतो। मी त्यावेळेला हे जे गद्दारी होती, त्या गद्दारीच्या विरोधात सगळ्यात जास्त जर कडक असूड कोणी ओढले असतील तर ते मी ओढले। ते जाहीर सभांमधून ओढले, ते तुमच्यासारख्यांच्या मुलाखतीमधून ओढले, आणि विधिमंडळाच्या अधिवेशनमध्ये समोर मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, बाजूला देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री, आणि त्याच्या बाजूला उपमुख्यमंत्री नंतर अजित पवार हे बसलेले असताना त्यांच्या समोर तुटून पडण्याचं धाडस जर कोणी दाखवलं असेल तर भास्कर जाधवनी दाखवलं, की जो भास्कर जाधव एक सामान्य आमदार होता, शिवसेनेचा नेतासुद्धा नव्हता। असं ज्या माणसानं रान उठवलं आणि पुऱ्या महाराष्ट्रातून एकच आवाज उठला की टायगर अभी जिंदा है, तो मी माणूस, मी नाराज कोणावर असेन? मी नाराज कशाला असेन? माझं ध्येय ठरलेलं आहे, माझं उद्दिष्ट ठरलेलं आहे की 2024 साली उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजगादीवर बसवायचं, सिंहासनावर बसवायचं। तोपर्यंत लागतील ते कष्ट सोसायचे, असा निर्धार केलेला माणूस मी हा निर्धार केलेला माणूस आहे। त्यामुळं मी कोणावरही नाराज नाही, परंतु मी संपूर्ण महाराष्ट्रात फिरतोय। इकडे दुर्लक्ष करायचं आणि भास्कर जाधव फक्त गाव बैठकीला हजर नाहीत। त्या गाव बैठकात होत्या, ज्या झाल्या 4 त्या गाव बैठका होत्या। काय होतं काय त्याच्यामध्ये? समोर 100, 150, 200 माणसं बसलेली होती, याच्यापेक्षा होतं काय? आणि त्या गाव बैठका होत्या। आणि त्यावेळेला माझा बाहेरचा दौरा ठरलेला होता। माझ्या घरी माझ्या सख्या पुतण्याचं लग्न होतं। मी कुटुंब प्रमुख आहे, एकत्र कुटुंब आमचं आहे, आम्ही तेही करायचं नाही। त्यामुळं त्या गोष्टीकडे फार काही लक्ष देण्याची आवश्यकता नाही। याच्या पाठीमागं एक मला बदनाम करण्याचं राजकारण आहे, हे मी पूर्ण ओळखून आहे। त्यामुळे मी नाराज नाही, नाराज असण्याचं कारण नाही, आणि ज्या दिवशी नाराज होईन त्या दिवशी स्पष्ट बोलल्याशिवाय राहणार नाही। तुम्ही आता म्हटलात की मला बदनाम करण्याचं एक राजकारण आहे, ते नेमकं कोण करतंय? असं आहे की आपल्याला माहिती आहे की ज्या वेळेला योद्धा अनेक प्रकारचं प्रयत्न करूनसुद्धा हार मानत नाही, तो युद्धामध्ये माघार घेत नाही, तो घाबरत नाही, त्यावेळेला त्याला कूटनीती करून, युद्धनीती करून नाही, त्याला बदनाम करावं लागतं। त्याच्याबद्दल समाजामध्ये संशय निर्माण करावा लागतो, आणि संशय निर्माण केला की तो हतबल होतो, कधीकधी तो मानसिकदृष्ट्या खचतो। पण माझ्या आयुष्यात हे प्रकार माझ्याबद्दल अनेक वेळा झालेले आहेत। त्यामुळे खचणं सोडा, मी डबल उसळी मारून उठणारा माणूस आहे। बरं, म्हणजे हे जे खच्चीकरण आहे ते स्वकीयांकडून होतंय, परकीयांकडून होतंय, नेमकं काय म्हणायचं तुम्हाला? तुम्ही स्पष्ट बोलता म्हणून हा प्रश्न आहे। अगदी हे खच्चीकरण कोणीकडून होतंय याचा शोध घ्यायची मला गरजच वाटत नाही ना, कारण मी असल्या खच्चीकरणाला भीकच घालत नाही। त्यामुळे त्याचा मी शोध घेण्यात वेळ घालवीन। मी कशाला वेळ घालवू? मला त्याची चिंता नाही, मला त्याची पर्वा नाही। होतंय हे मला चांगलं माहीत आहे, पण त्याला मी किंमत देत नाही। सर, एक मुख्य मुद्दा हाच आहे की तुम्ही मगाशी म्हटलात की मी नाराज नाही आहे, पक्षासाठी तुम्ही काम करताय, हे राज्य बघतंय, त्याबद्दल शंका घेत नाही आहोत। पण तुम्ही साधारणपणे महिनाभरापूर्वी एक सभा झाली होती, त्या सभेमध्ये देखील तुमची नाराजी बोलून दाखवली होती। तुम्हाला अश्रू देखील अनावर झाले होते ज्यावेळेला तुमचे चिरंजीव विक्रांत जाधव यांचं भाषण सुरू होतं। आणि आत्ता अगदी काही वेळापूर्वी घडलेला किस्सा म्हणजे
अनंत गीते यांनी जे स्टेटमेंट केलं त्यावेळेला तुम्ही उठलात, त्यांच्यातला माईक तिथला घेतला, त्यांना सांगितलं की अशा पद्धतीनं जाहीर वाच्यता करणं कुठल्याही विषयाची योग्य नाही. ही उदाहरणं नेमकं काय सांगतात? अगदी बरोबर तुम्ही विचारलं. पहिली गोष्ट 10 मार्चला जो आमचा मेळावा झाला त्याच्यामध्ये मी जे भाष्य केलं ते भाष्य हे केलं की जे नारायण राणे पिता पुत्र संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल, शिवसेना प्रमुखांबद्दल, मासाहेबांबद्दल, उद्धव साहेबांच्या पत्नी रश्मी वहिनींबद्दल, आदित्य ठाकरेंबद्दल ज्या खालच्या भाषेमध्ये बोलत होते त्यांना महाराष्ट्रामध्ये कुणीतरी रोखण्याची गरज होती. ते रोखण्याचं काम भास्कर जाधवनी केलं. नुसतंच रोखलं नाही, सगळा वृत्तांत बाहेर आला नाही, परंतु त्या ठिकाणी जो काही प्रकार झाला तो जर पुढं महाराष्ट्रात अशा प्रकारची जर भाषणं झाली असती तर अख्ख्या महाराष्ट्रानं तेच केलं असतं. महाराष्ट्रानं दगडमार शेणमारच केला असता. परंतु त्यानंतर ती हिंमत झाली नाही. ती हिंमत भास्कर जाधवनी दाखवली. याच्यामध्ये नारायण राणे आणि भास्कर जाधवांचं व्यक्तिगत काय आहे भांडण? काही भांडण नाही आहे. काही भारतीय जनता पार्टीचे विद्वान सांगतात की भास्कर जाधवांनी कणकवलीमध्ये जाऊन जी भाषा वापरली, काय भाषा वापरली? तुमच्याकडे जर नैतिकता असेल तर ते भाषण माझं लावा एका बाजूला आणि तुमच्या पक्षाच्या नेत्याचं भाषण लावा एका बाजूला. इथपर्यंत मजल गेली होती. त्यांना कोणीतरी रोखायला पाहिजे होतं ना. हे रोखणं माझं वैयक्तिक काय होतं? हे वैयक्तिक काहीच नव्हतं. परंतु काही लोकांना असं वाटलं की आता नारायण राणेंबरोबर भास्कर जाधवांचा संघर्ष झाला आहे म्हणजे आता भास्कर जाधवांना काहीतरी नारायण राणे धडा शिकवतील. मला काय नारायण राणे धडा शिकवणार? नारायण राणे मला ओळखून आहेत, मी काय आहे तो. आणि म्हणून मी त्यांना जाणीव करून दिली की तुम्ही हे मनात मांडे खाऊ नका, तुमच्या पदरात धोंडे येतील. हे एवढंच मी दाखवून दिलं, बाकी काय नाही. आत्ता जे गीतेंना मी विनंती केली, त्यांना रोखलं नव्हे, त्यांना मी विनंती केली. ते सातत्यानं काय सांगतात की गेल्या वेळेला लढाई होती ती सुनील तटकरेंची आणि माझी नव्हती, ती भास्कर जाधवांची आणि माझी होती. ते भले स्वच्छ मनानं बोलत असतील कारण गेल्या वेळा, पण ते हे सांगत नाही आहेत की भास्कर जाधव गेल्या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये होते. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं प्रामाणिकपणे काम केलं. ते करणं माझं भागच होतं, माझं कर्तव्यच होतं. ते मी केलं. मी अंतुले साहेबांचं पण काम केलं मनापासून आणि ताकदीनं केलं अंतुले साहेबांचं काम. तिथं मला अनेक जण सांगत होते की भास्करराव काय करताय तुम्ही, अंतुले साहेबांचं तुम्ही काम करताय, एवढा मोठा कुणबी समाज आहे, गीतेंच्या पाठीमागे उभा राहिला, उद्या तुम्हाला निवडणुकीला विरोध होईल, तुमच्या विरोधात सगळा समाज जाईल. मी कधी जातपात बघितलीच नाही, कधी जातपात बघितलीच नाही. हातामध्ये जे काम घेतलं ते प्रामाणिकपणे करणं. त्याच्यानंतर तटकरे उभे राहिले, मी त्यांचंच काम प्रामाणिकपणे केलं आणि करणार. गेल्या वेळेला तटकरे पुन्हा उभे राहिले, मी त्यांचं काम केलं. आत्ता मी गीतेंच्या बरोबर आहे. ते गीते जे काय सांगतात की गेल्या वेळेला भास्कररावांची माझी लढाई होती, याचा अर्थ काय होतो की भास्करराव माझ्या विरोधात, असा त्याचा अर्थ होतो. गीतेंच्या भाषणाची जादू मला माहिती आहे, शब्दाची काय असते ती, पण ते सातत्यानं ते बोलत आहेत. उद्या काय होणार आहे माझ्या निवडणुकीमध्ये, मी आता पुढच्या वेळणेश्वरच्या सभेत त्यांना हे सांगणारच आहे स्पष्टपणे की माझ्या सभेमध्ये एवढीच क्लिप कट केली जाईल की भास्करराव माझ्या विरोधात होते आणि ती घराघरात फिरवली जाईल पुढच्या निवडणुकीमध्ये. ते कधी होते काय होते ह्याचा खुलासा होणार नाही, ह्याचा खुलासा होणार नाही. त्यामुळं मला गीते साहेबांना विनंती करावी लागली की तुम्ही हे सांगा की गेल्या वेळेला भास्करराव माझ्या विरोधात नव्हते, तर ते त्यांच्या पक्षाचं काम करत होते, पक्ष म्हणून ते विरोधात होते, ते त्यांच्या भूमिकेशी प्रामाणिक होते. आणि म्हणून मी त्यांना आठवण करून दिली की प्रभाकर शिंदेंच्या वेळेला मी अपक्ष म्हणून उभा राहिलो होतो, पैसे प्रभाकर शिंदेंचे आणि मतं राष्ट्रवादीला देण्याचा निष्ठावंत कोण कोण होते ते पण लोकांना सांगा. तशा निष्ठा माझ्या नाहीत, माझ्या निष्ठा हे स्पष्ट आहेत. मी गीतेंच्या बरोबर आहे. आज तटकरेंशी माझं देणं घेणं काही नाही. मी तुम्हाला सांगतो, तटकरेंनी साधा एक कडशी कॉल ज्याला म्हणतात तो कडशी कॉल पण करण्याची हिंमत दाखवली नाही मला. त्यांना माहिती आहे भास्कर जाधव काय आहे ते. त्यामुळं गीतेंच्या भाषेचा अर्थ हा भविष्यात मला अडचणीचा होऊ शकतो, तो होऊ नये म्हणून मी त्यांना विनंती केली. बरं, इथून आता पुढे जाऊया थोडं. याचं कारण असं आहे, तुम्ही आता एक मगाशी वाक्य बोललात की राणेंचं आणि आमचं वैर तसं काही नाही, म्हणजे याचा अर्थ तुम्ही या वादाला फुल स्टॉप देताय किंवा हे वैर संपलं असं म्हणताय. याचं कारण असं आहे की तुम्ही राजकीयदृष्ट्या वैर प्रत्येक नेत्यांचं असतं, पण इतिहासात ज्या वेळेला जातो त्यावेळेला अगदी तुमच्या ऑफिसची तोडफोड कशी झाली इथपर्यंतच्या काही गोष्टी ज्या आहेत ते राजकारणात कोकणातल्या चर्चेला जातात. म्हणून हा प्रश्न येतोय. असं आहे की फुल स्टॉप देणं किंवा स्वल्पविराम देणं
किंवा अवतरण चिन्हामध्ये तो शब्द टाकणं इकडे मी लक्ष देत नाही. ज्या ज्या वेळेला राणे माझ्या अंगावर आली, त्यांची पोरं अंगावर आली, त्या वेळेला त्यांना शिंगावर घेऊन मी आपटलं आहे. एवढं लक्षात ठेवा. मी स्वतःहून कधीच कोणाच्या अंगावर जात नाही, कधीच कोणाच्या अंगावर गेलेलो नाही. आजसुद्धा राणेंची भाषणं जी काही चालली आहेत मतदारसंघामध्ये त्यावर मी भाष्य करत नाही आहे. पण त्याच्यावर भाष्य कोण करतोय धाडसाने? रामदास कदम ज्या शब्दामध्ये टीका करतायत त्यांना कोण उत्तर देत आहे? म्हणजे ह्या सगळ्याला उत्तर भास्करदादा द्यायला हवा आहे. पण जेव्हा संघर्ष होईल तेव्हा मी नाही बाई त्यातली, म्हणून काही लोक हात राखतात. त्याच्याकरता ती 10 तारखेला सभा होती. ही कोणावर नाराजी करता नव्हती, पक्षावर नाराजी करता नव्हती. उद्याच्या निवडणुकीमध्ये विनायक राऊतांनाच आपण निवडून आणू आणि अनंत गीतेंनाच आपण निवडून आणू, हे तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो. बरं, आता तुम्ही लोकसभेच्या जर रायगड म्हणजे दोन्हीकडे काम करता सध्या, तसं बघितलं एक जिथे तुम्ही राहता तो चिपळूणचा भाग हा रत्नागिरी सिंधुदुर्गामध्ये मोडतोय लोकसभेत, आणि तुमचा मतदारसंघ हा साधारणपणे रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये मोडतोय. राणेंचं आव्हान मुळात तुम्ही कितपत मानताय? कारण की 2.5 लाखांच्या मतांनी मी जिंकणार हे दावे दोन्ही बाजूंनी केले जात आहेत, आणि महायुतीकडून जी फौज आहे, तगडी फौज आहे, म्हणजे तुम्हाला नेत्यांची नावं देखील सांगण्याची गरज नाही, याला किती चॅलेंजिंग मानता हे आव्हान? नेते म्हणजे मतदार नव्हे. नेते खूप तगडे असतील ते महायुतीकडे असतील, पण तळागाळातला जो कार्यकर्ता आहे तो महाविकास आघाडीकडे आहे. त्यामुळं विनायक राऊतांच्या मतदारसंघामध्ये काडीचं आव्हान विनायक राऊतांच्या विरोधात मी मानत नाही. आणि मी असा हवेत बार उडवणारा माणूस नाही. मी आत्ताच्या भाषणात पण सांगितलं की निशाणी नवीन आहे, घराघरात जाऊन ते पोचवा, हवेत राहू नका. हे आत्ताच्या सभेत पण मी सांगितलं. मी जे बोलणार आहे तो ओटात एक आणि पोटात एक नाहीच आहे, हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. त्यामुळं विनायक राऊतांच्या समोरचे जे उमेदवार हे काडीचं देखील आव्हान नाही. कितीही नेते मोठे येतील जातील, कोण विचारतो त्यांना? लोक आपले ऐकायला बघायला गर्दी करतील, संपलं काम. मतदान विनायक राऊतलाच देतील. तुम्ही राणेंचं चॅलेंज मानतच नाही? 0. बरं, तुम्ही मगाशी बोलता देखील म्हटलं होतं की पक्षफुटीनंतर अनेक गोष्टी ज्या आहेत ते मी पक्षवाढीसाठी वगैरे काम केलं. सातत्यानं मी महाराष्ट्रभर फिरलो, आणि सगळ्यात मोठा मुद्दा आता एक चर्चेला जातोय तो म्हणजे तुम्ही मूळचे शिवसैनिक, म्हणजे शिवसेना, NCP नंतर शिवसेना असा तुमचा प्रवास राहिला. धनुष्यबाण ह्या 3 जिल्ह्यामध्ये चिन्ह जे आहे ते आत्ता दिसत नाही. सो ती जी रणनीती आहे किंवा भाजप शिंदे यांच्यामधली ही जी काय राजकीय खेळी जी काय खेळली गेलेली आहे, म्हणजे तुम्ही 9 खात्यांचे मंत्री देखील राहिलेले आहात, तुम्हाला हे राजकारण अधिक चांगल्या पद्धतीनं कळतं. या सगळ्या घडामोडींकडे भास्कर जाधव कसे बघतात, जी व्यक्ती मूळचा शिवसैनिक आहे? पहिली गोष्ट, आमचं धनुष्यबाण गोठवलं गेलं याचा फायदा सरळ विनायक राऊत आणि अनंत गीतेंना मिळणार आहे. याचं कारण ठाकरे आणि कोकण आणि शिवसेना आणि धनुष्यबाण हे एक अतूट नातं आहे. जेव्हा कधी धनुष्यबाण ही 88-89ला निशाणी शिवसेनेला मिळाली, त्यावेळेपासून कोकणामध्ये धनुष्यबाण कधी दिसला नाही, असं कधी घडलं नाही. आणि हा धनुष्यबाण कायम विजयी ठेवण्याकरता कोकणी माणसाचंच योगदान मोठं आहे, पुढाकार मोठा आहे. त्या कोकणी माणसाचं मन जळतंय, तो संतापानं पेटून उठलाय, तो दुःखी आहे की आमचं धनुष्यबाण या भारतीय जनता पार्टीनं 35 वर्ष आम्ही त्यांच्याबरोबर विश्वास ठेवला, मैत्री केली, त्यांनी विश्वासघातानं एकनाथ शिंदेंसारख्या माणसाला फोडला, शिवसेनेजवळ गद्दारी केली आणि आमचा धनुष्यबाण संपवला. त्याचं अतिशय दुःख हे कोकणी माणसाच्या मनात आहे. आणि त्याचा सूड म्हणून इथं उद्धव साहेबांची मशाली निशाणी आहे. त्या निशाणीसमोरचं घराघरातला माणूस बटन दाबून यांच्यावर सूड उगवल्याशिवाय राहणार नाही. याचं यांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये पश्चाताप होईल भाजपाला, की त्यांना असं वाटेल की आम्ही धनुष्यबाण काढून घेतलं म्हणजे शिवसेना हरेल. अरे नाही, पुढच्या निवडणुकीमध्ये हे धनुष्यबाण शिवसेनेला मिळणारच आहे. आणि ते मिळण्याकरता आम्हाला मशाल ही घराघरात पेटवावी लागेल आणि ही गद्दारी जाळून खाक करावी लागेल. बरं, याच्यापूर्वी राजकीय नेत्यांनी अशी म्हणजे विधानं केली होती की एकनाथ शिंदेंना हा धनुष्यबाण पेलवणार नाही. आमचे उद्धव साहेबच बोलले होते एकनाथ शिंदेना धनुष्यबाण पेलवणार नाही. आता एकनाथ शिंदे ते बाकी जाऊ दे, ते धनुष्यबाण आता उचलण्याच्या परिस्थितीत पण राहिलेले नाहीत. ही एकनाथ शिंदेची अवस्था परिस्थिती आहे. जिथे आपला उमेदवार जाहीर करतायत तिथं भाजपवाले सांगतात आमचा सर्वे आलाय, तुमचा उमेदवार पडणार.
एकनाथराव शिंदेंचा धनुष्यबाण मागं आला. जिथे एकनाथ शिंदे आपला उमेदवार उभा करतायत तिथं भाजपवाले सांगतात हा उमेदवार बदला, तुमच्या हातातून धनुष्यबाण विजयी होणार नाही. भाजपवाल्यांनीच एकनाथराव शिंदेंची अशी अवस्था करून टाकलेली आहे की तुम्ही धनुष्यबाण पेलण्याच्या कुवतीचे नाहीत. हे उद्धवसाहेब तर बोललेच, पण भाजपाने त्याच्यावर शिक्कामोर्तब केला आहे. सातत्यानं सर्वे करून, सातत्यानं त्यांच्या उमेदवारांना विरोध करून, सातत्यानं त्यांचे उमेदवार जाहीर झालेले बदलून भाजपानं शिक्कामोर्तब केलं आहे उद्धवसाहेबांच्या बोलण्यावर की एकनाथ शिंदेना धनुष्यबाण पेलवलेला नाही आणि पेलवणार नाही. बरं, आगामी काळात एकनाथ शिंदेंची शिवसेना म्हणजे जी शिवसेना आहे तिचं भवितव्य किंवा एकनाथ शिंदे त्यांचे नेते यांचं भवितव्य कसं असणार आहे राजकीयदृष्ट्या? विधानसभाच्या निवडणुका आहेत त्या अगदी यानंतर त्याचं बिगुल अगदी पुढच्या महिन्या 2 महिन्यामध्ये वाजायला सुरुवात होणार आहे. तर तुम्ही शिवसैनिक म्हणून कसं बघताय, नेते आहात आत्ता? मी सांगू का, एकदा सभागृहात माझं भाषण झालं होतं आणि ते खूप गाजलं होतं. तेव्हा एकनाथ शिंदेनी उत्तर देताना सांगितलं होतं की माझ्याबरोबर आलेले 50 आमदार आणि 13 खासदार आणि भाजपाचे काय जे 106 वगैरे निवडून आलेले आहेत असे 200 आमदारांपैकी एक जरी पडला तरी मी शेती करायला जाईन. मला वाटतं भाजपवाल्यांनी त्याच दिवशी ठरवलेलं दिसतंय की ह्यांना शेती करायलाच लावायचं. हे भाजपाने ठरवलेलं आहे. म्हणून 13 खासदार गेले, त्यातल्या 5 खासदारांना सुद्धा उमेदवारी मिळालेल्या नाहीत विद्यमान खासदारांना. त्यामुळे एकनाथ शिंदेंना आता हळूहळू शेती करायला तयारी करायलाच हवी. मी आज तुम्हाला लिहून देतो, पुढच्या वेळेला 40 आमदारांच्यापैकी किती जागा भाजपा देईल ह्याच्यावर मी भाष्यच करू इच्छित नाही. ह्या पुढच्या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदेना भाजपा युतीमध्ये घेणारसुद्धा नाही. हे त्यांचं मी भवितव्य आज देतो, लिहून ठेवा तारीख. आणि माझं भविष्य खोटं ठरलं तर मला तुम्ही जा विचारा. त्यामुळं पुढच्या वेळेला एकनाथ शिंदेंची परिस्थिती काय असेल ह्याच्यावर भाष्यच करायची गरज नाही. अतिशय म्हणजे ते विचारात सुद्धा घेण्याची गरज नाही. थोडासा शेवट करतो आता मी. मुद्दा हा राहतोय आता अगदी 2च दिवसांपूर्वी नारायण राणे म्हणजे विचारणं गरजेचं आहे, तुम्ही नेते आहात कोकणातले म्हणून, त्यांची एक ऑडिओ क्लिप समोर आली भाषणादरम्यानची आणि त्यातला आशय असा आहे की तुम्ही फडणवीसांवर टीका केलात, ओके आहे, पण जर का तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरती टीका केलात कणकवलीमध्ये येऊन, कारण की उद्धव ठाकरेंची सभा कणकवलीमध्ये होणार आहे, सो साधारणपणे परतीचा रस्ता कुठून कसा जातो हे आम्ही तुम्हाला दाखवू किंवा सांगेन. अर्थात तो तसा आशय आहे, स्टेटमेंट एक्झॅक्टली नाही आहे तसे सांगत आहे, पण तो आशय त्यातून निघतोय किंवा ती वाक्य साधारणपणे तसं स्टेटमेंट आहे, शब्दशः तेच आहे. सो त्याला उत्तर काही असणार आहे का? याच्यावर उत्तर विनायक राऊतांकडनं घेतलं काय? हां, त्यांच्याशी बोलणं झालेलं काय म्हणाले ते तुम्हाला मी नक्की सांगतो, पण हा प्रश्न माझा तुम्हाला विचारला. गीतेंकडनं घेतलं काय? गीतेंशी आमचं बोलणंच नाही झालं. बोलणं करून घ्या, ते काय देतात उत्तर ते बघा, विशेष करून गीते, आणि मग माझ्याकडे या, मी देतो उत्तर. पण यावरती न बोलण्याचं कारण? ते वरिष्ठ नेते आहेत ना गीते, त्यामुळे ते योग्य बोलू शकतील. बरं, मला एक सांगा सर, एक साधारण सेकंड लास्ट क्वेश्चन घेतो की तुम्ही म्हणजे ह्या मोठ्या बंडानंतर अगदी शिवसेनेसोबत सध्या काम करताय, सगळ्या गोष्टी करताय, नाराजी आहे नाही आहे याच्यावरती प्रत्येकाची वेगवेगळी मतमतांतरं असू शकतात, राजकीय विश्लेषकांची, राजकारणात त्याकडे वेगळ्या अँगलने बघितलं जातं, पण कुठेतरी अशी सल आहे मनात की मागच्या म्हणजे मी मोठा नेता कायम राहिलो, राज्यामध्ये मी नेतृत्व केलेलं आहे मंत्री म्हणून, पण शिवसेनेमध्ये आल्यानंतर कुठेतरी मंत्रीपद मिळालं नाही किंवा ते मिळणं अपेक्षित होतं, अशी काही सल आहे? मुळात मुद्दा असा आहे की मी जरूर राज्यामध्ये मोठा नेता होतो आहे, मोठमोठी पदं भूषवलेत, परंतु ती सातत्यानं मला मिळावी हे माझ्या डोक्यात कधीच येत नाही. सातत्यानं माझ्या एकच डोक्यात कायम आहे की मी एका शेतकऱ्याचा मुलगा आहे, मला कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही, त्यामुळं मिळालं त्याच्यात समाधान आहे. त्यामुळं काही मला मिळालं नाही ह्याची नाराजी तुम्हाला दिसते. नाराजी असती तर पक्षफुटीनंतर मी कशाला एवढं सगळं अंगावर घेतलं असतं? पक्षफुटीनंतर कशाला एवढा सभागृहात सर्वांच्या अंगावर गेलो असतो? पक्षफुटीनंतर कशा करता एवढे कष्ट उपसले असते? ह्याच्यात नाराजी हा प्रश्नच नाही. किंबहुना मला जे मिळालं ते देवाच्या कृपेनं, माझ्या वाडवडिलांच्या आशीर्वादानं खूप काही मिळालेलं आहे. इतकं कोणाला मिळतं? कोणाला मिळतं? माझ्यासमोर अनेक उदाहरणं आहेत, त्यापेक्षा मला भरपूर मिळालं. त्यामुळं हे जे माझ्याबद्दल सातत्यानं असं जे लावलं जातं आहे, एक 2-3 दूषणं माझ्या पाठीमागे लावली गेली. एक 2004 साली मी अपक्ष निवडणूक लढलो, मला तिकीट मिळालं नाही म्हणून मी लढलो. मी तिकीट मिळालं नाही म्हणून लढलो नाही जगाला माहिती आहे. दुसरी गोष्ट, मला काय मंत्रिपद मिळालं नाही म्हणून मी नाराज. अरे नाराज असतो तर गप्प बसलो असतो, कशाला या दुश्मने घ्या.
आज राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये असताना एकही माझ्यावर केस नाही. शिवसेनेत असताना जवळ 27-28 केसेस मी मंत्री झालो तेव्हा माझ्यावर होत्या. पुन्हा सेनेत आलो आज 18 केसेस माझ्यावर झाल्या. चंद्रपूरच्या टोकापासून केसेस माझ्यावर आहेत, राजकीय केसेस. मी नाराज असतो तर हे सगळं अंगावर उडवून घेतलं असतं. खुनाच्या धमक्या आज जाहीरपणे मला दिल्या जातात. भाजपासारख्या पक्षाचे नेते खुनाच्या धमक्या देतात. माझं घर पेट्रोल बॉम्ब टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. माझं घर पेट्रोल बॉम्ब टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. मला जाहीरपणे चोप देऊ म्हणून बोललं गेलं. हे सगळं मला जर कळत असताना मी अंगावर का घेतो? वास्तविक तुमच्यासारख्या मित्रांनीही माझी इमेज खराब करायचा प्रयत्न करतायत. ते उलट असा एपिसोड चालवला पाहिजे की भास्कर जाधव कशाबद्दलही नाराज नसून ते न मिळता सुद्धा प्रत्येक गोष्टी अंगावर घेतल्या ना. घर जाळायचा प्रयत्न झाला ना. माझी सिक्युरिटी सगळी काढून घेतली गेली ना. आज 13-14 केसेस चंद्रपूरपासून मी सामना करतोय ना. मी कधी त्याचं गायलं? तुम्हाला काय वाटतं? ह्या ज्या काही चौकशा आहेत त्याचा मला त्रास नाही, पण मी त्याचं कधी भांडवलच केलं नाही, त्याची कधी चर्चाच केली नाही. जे झालंय ते चुकीचं झालंय. जे भाजपानं केलेलं आहे ते विश्वासघाताचा, त्यांना धडा शिकवायचाच, हेच एक मी ध्येय ठेवलं आहे. त्यामुळे मित्रांनो, याच्या पुढं तरी किमान हे माझं स्टेटमेंट शेवटी दाखवा महाराष्ट्राला. मी नाराज विराज काय नाही, मी कोणाची पर्वा नाही करत. मी नाराज असेल तर समोर बोलेन. कोणी मोठा केवढाही नेता असू दे मोठा, मी विचारसुद्धा करत नाही आणि करणार नाही. सत्य बोलायला काय घाबरायचं? एक तर मला खोटं बोललेलं आवडत नाही, मी खोटं कधी बोलत नाही. त्यामुळे खरं बोलायला कोणाच्या बापाला घाबरायचं? कोणाच्याच बापाला घाबरण्याची गरज नाही. त्यामुळे मी नाराजच नाही. नाराजीचा प्रश्न काय येतो? मी नाराज असतो तर ही एवढी संकटं अंगावर ओढून घेतली नसती. अभी तो कुछ भी नहीं है, कुछ भी नहीं. आता मला एका प्रश्नाचं उत्तर तुम्ही दिलं, आपला प्रश्न विचारला, त्याचं उत्तर नाही दिलंय, त्याचं उत्तर राखून ठेवलंय. जर खरोखर उद्धव साहेबांच्या बाबतीत असं काही जर घडणार असेल तर कुणी अंगावर जर घेतलं नाही तर भास्कर जाधव अंगावर यायला मजबूत आहे. एवढंच तुम्हाला त्याचं उत्तर देतो, बाकी काही देत नाही. बरं, आता मी जास्त काही घेत नाही आहे, पण एवढं नक्की आहे की मीडियानं सातत्यानं तुमची बाजू देखील दाखवण्याचा अगदी प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे. कारण काय होतं, हल्ली बातमी विरोधात गेली की राजकीय नेते नाराज होतानाचं चित्र वास्तविकपणे दिसून येतं. असो नाही, पण तुम्ही बोललात त्यावरती मी तुम्हाला सांगतो. असो, मी फक्त आता शेवट विचारतो, मुळात मनसेचा तुमच्यावरती राग काय आहे? दुसरा त्याला एक जोडून प्रश्न घेतो. तुम्ही असं म्हटलात की 2024 नंतर, म्हणजे तुमच्या सभेमध्ये की 2024 पर्यंत माझे उद्धव ठाकरेंना साथ असणार आहे. तुम्ही कुठं जाणार आहात, काय करणार आहात, हा एक प्रश्न राज्याला पडलेला आहे. कारण की अनेकांनी याबाबत भास्कर जाधवांचं मत काय असं विचारलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो मला मुद्दामून विचारायचा आहे, म्हणजे तुम्ही यापूर्वी देखील बोललेले आहेत की विक्रांत जाधव यांच्या राजकीय भवितव्याबद्दल वडील म्हणून आमदार आणि शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांच्या अपेक्षा काय आहेत? 2 गोष्टी आहेत. पहिली गोष्ट, पहिला जो तुम्ही मला प्रश्न विचारलात की 2024 पर्यंत तुम्ही उद्धव साहेबांबरोबर नंतर कुठे आहात, त्याचा अर्थ असा नाही आहे. मी त्याचा खुलासा असा केला, तो नंतर समोर आला नाही, तो आज तुम्ही करावा अशी माझी विनंती राहील. मी असं म्हणालो की 2022 साली उद्धव साहेबांना ज्या पद्धतीनं अपमानित करून महाराष्ट्राच्या सत्तास्थानावरून सर्वोच्च खुर्चीवरून खाली ओढलंय, त्याच सन्मानानं पुन्हा उद्धव साहेबांना आम्ही बसवत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही. वाटेल ते कष्ट मी उपसायला तयार आहे. 2024 सालापर्यंत हा माझा तो शब्दप्रयोग होता. 2024 सालापर्यंत निरपेक्षपणे कुठलीही अपेक्षा न करता, काही मिळण्याकरता नाही, उद्धव साहेब नाही बसतील तर आदित्य ठाकरेंनी बसावं मुख्यमंत्री म्हणून. कारण झालेला अपमान हा सामान्य नाही आहे. शिवसेना प्रमुखांच्या सुपुत्राला विश्वासघातानं खाली ओढलंय. माझ्यासारखे अनेक शिवसैनिक आतल्यात जळतायत, तडफडतायत, पेटून उठलेत. मी बोलतोय, तो त्यांचा आवाज बोलतोय. आणि म्हणून 2024 साली उद्धव साहेबांना पुन्हा सन्मानानं त्या खुर्चीवर बसवायचं, त्याच्याकरता लागतील ते कष्ट काढीन, हा मुद्दा आहे. 2024 पर्यंत मी आहे आणि नंतर मी कुठेतरी जाईन असा त्याचा अर्थ नाही. मी कुठे गेलो, कशाला जाऊ, काय करायचं आहे? आयुष्यामध्ये मी दुसरे पक्ष बघितले पण नाही. शिवसेना का सोडावी लागली त्याचा आता खुलासा करायची ही वेळ नाही. त्यापेक्षा माझ्यासारख्या लढवया माणसानं शिवसेना सोडली असती का? आज सोडल्यानंतर परत आल्यानंतर काय मिळतं न मिळतं सुद्धा संघर्षातून मी संघर्ष कमी करतोय का? त्यामुळे तो माझ्या बाबतीत अर्थ लावणंच माझ्यावर अन्यायकारक आहे. दुसरी गोष्ट, तुम्ही तरुण आहात. माझी आता राजकारणामध्ये 43 वर्षे झाली. कुठल्याही पत्रकारानं, कुठल्याही इलेक्ट्रिक चॅनलनं, कुठल्याही सोशल मीडियानं माझी विरोधात बातमी दाखवली म्हणून मी त्यांना फोन करून कधीही नाराजी व्यक्त केलेली नाही, कधीच नाही.
माझी दाखवा बातमी असा माझा आग्रह नाही. त्यामुळे तुम्ही इतरांना जो निकष लावतो तो मला लावू नका. जरूर मी सभेमध्ये एखादा फटकारा मारतो, ती पूर्वीपासूनची माझी स्टाईल आहे. खुलासे करायचे नाहीत, नाराजी व्यक्त करायची नाही, त्याच्याबद्दल आकस धरायचा नाही, भेटला की स्वतःच हाक मारायचा, पण फटकारा मात्र एखादा शब्दाचा मारायचा. तेवढा तर अधिकार माझा आहे लोकशाहीमध्ये, बरोबर आहे. तिसरी गोष्ट मुलाचं काय आहे, त्याला काय नशीब घेऊन मी आलो आहे? त्याच्या नशिबात मी जर नसेन तर बाकीच्या नेत्यांसारखा माझा पोरगा करत मी बसलो आहे. त्याला काय होय, त्याच्या नशिबात त्याला काय मिळणार असेल तर मिळेल, नसेल मिळणार तर नाही मिळणार. आम्ही आमचे धंदे व्यवसाय करतोय, तो उत्तम प्रकारचा धंदे व्यवसाय करतोय. एक आदर्श अध्यक्ष म्हणून त्याला या ठिकाणी त्यांनी काम केलं नाही. आज तो युवा सेनेच्या आदित्य साहेबांच्या कोर कमिटीमध्ये काम करतोय. आज त्याला आदित्य साहेब महाराष्ट्रातले तुम्हाला माहीत नाही, आम्ही पब्लिसिटीच्या मागं नसतो, माझ्याप्रमाणे वेगवेगळ्या जिल्ह्यात त्याला पाठवत आहेत. माझी खात्री आहे ते त्याचा विचार करतील. आणि दुसरी गोष्ट, जर नाही विचार झाला तर त्याचं नशीब काय मी घेऊन आलेलो नाही, हा सुद्धा त्याच्यावर अन्याय आहे की मी माझ्या मुलाकरता करतोय. चिपळूणच्या जागेवर मी दावा का केला, तर ती जागा केला की तो आता चिपळूणचे राष्ट्रवादीचे निवडून आलेले आमदार हे अजित पवार गटामध्ये गेले, ती जागा खाली झाली. ती मूळची माझी जागा आहे, ती कोणाची काही सेनेची जागा नाही आहे की त्याला बाजूला करा आणि मला घ्या असं मी म्हटलं. परंतु आज सगळ्याच पक्षामध्ये विकाऊ लोक आहेत, त्यामुळं तिथं कारणाशिवाय विरोध झाला. पण ह्याचा अर्थ मी माझ्या मुलाकरता करतोय असं नाही, तर ते पक्षाकरता करतोय हे लक्षात ठेवा. इथली जागा काय राष्ट्रवादीची होती, आपण निवडून आणली म्हणजे पक्षाला जागा दिली. इथं जागा शिवसेनेची कधी निवडून आली असती, माझ्यामुळं ती आली, ती पक्षाला आपण एक जागा दिली. त्यामुळे तिथंही शिवसेनेची जागा नाही आहे, ती शिवसेनेला आपण जागा देतोय, हे लक्षात घ्या. मुलाकरता काही नाही, मला काय तुम्ही माझ्यावर काय अन्याय करा तो करा, पण किमान माझ्या मुलावर करू नका अशी माझी तुम्हाला विनंती आहे. बाकी तो आहे हे त्याच्यावरही झाला तर तो उत्तर द्यायला समर्थ आहे. आमदारकीसाठी प्रयत्न करणार जरूर, का नाही करणार. मी सांगितलं ना, प्रयत्न करणं हे आमचं काम आहे, कष्ट करणं हे आमचं काम आहे. मिळणं न मिळणं नशिबाचा भाग आहे, नाही मिळालं म्हणून काही दुःख वाटायचं कारण नाही. मनसेचा राग काय तुमचा? कोण मनसे पक्ष तुमच्या अगदी रत्नागिरीमध्ये. मी राज ठाकरेंच्या बाजूनच बोललो प्रत्येक वेळी. तो ब्रिजभूषण सिंहनी सुद्धा त्यांना राम मंदिराकरता विरोध केला, तेव्हा मी त्यांची बाजू घेतली की एका मराठी माणसाला अशा पद्धतीने धमकावलं जातं हे चुकीचं आहे. पण जे आणि माझ्या विरोधात जे कोण बोलले त्यांचा वरचा मधलाच रिकामा आहे. त्यांच्याबद्दल काय बोलता, काय त्यांना महत्त्व देता, त्यांच्याबद्दलचा विषय मी सोडून टाकला. चॅलेंज कुणाचंच तुम्ही म्हणत नाही सगळ्या घटक पक्षांचं, तसं म्हटलं तर आता मगाशी कशा बाबतीत? या राजकीय दृष्ट्या त्यांचा या दोन इशारा. मतदारसंघात हा, तुम्ही मला जास्त रत्नागिरी सिंधुदुर्गच विचारलं. रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि रायगडमध्ये पण, कारण की मनसेची काही मतं आहेत तिथे. ती मरू दे, आहेत काय नाही काय, ती मतं आहेत ना मनसेची, ती सगळी शिवसेनेच्या उमेदवारांना मिळणार आहेत. मनसैनिक म्हणजे कोण आहेत? मूळचे शिवसैनिक आहेत. मराठी माणसाचा विचार हा शिवसेनेचाच विचार घेऊन ते पुढे जात आहेत. हिंदुत्वाचा विचार, शिवसेनेचा विचार तो पुढे घेऊन जात आहेत. त्यामुळे नेते कुठे गेले तरी मनसैनिकांना मी जाहीरपणे आव्हान केलं आहे, ते पुन्हा एकदा करतो की या परत तुम्ही उद्धव साहेबांचे हात बळकट करा. हे असं कुठेतरी आज या निवडणुकीला इकडे उद्या निवडणुकीला तिकडे नेते जातील, त्यांना शुभेच्छा द्या आणि पाठीशी तुम्ही उद्धव साहेबांच्या राहा असं मी त्यांना आव्हान करतो. नक्कीच, धन्यवाद सर, सविस्तर बोललात त्याबद्दल. तर एक आहे की मला वाटतं मागच्या अनेक दिवसांपासून भास्कर जाधव यांच्याबद्दल अनेक प्रश्न अगदी प्रसारमाध्यमं असतील, मुख्य प्रवाहातली काही माध्यमं आहेत, सोशल मीडिया असेल, यांच्या माध्यमातून उपस्थित होत होते. शिवाय भास्कर जाधव यांचा नेमका रोल कसा राहणार आहे या सगळ्या गोष्टींमध्ये, ते काय करत आहेत, त्यांच्या काही राजकीय ज्या काही घडामोडी घडत होत्या कोकणातल्या किंवा राज्यात, त्याबद्दल प्रश्न विचारले गेले आणि मला वाटतं या प्रश्नांची उत्तरं मिळवण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. कॅमेरामॅन महबूब शेखसह अमोल मोरे, एबीपी माझा, गुहागर, रत्नागिरी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.